टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली होती। काल पावसाने कुठेतरी उसंत घेतली, मात्र आज पुन्हा एकदा मुंबईच्या आकाशामध्ये काळे ढग दाटून आलेले आहेत। ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली। मी सध्या मुंबईच्या बँड्रा वर्ली परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची स्कायलाईन, हे आकाश जर पाहिलं तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की सध्या मुंबईत कशा पद्धतीचं वातावरण आहे। चेंबूर, कुर्ला, बँड्रा इथे पावसाची काही कालानंतर रिपरिप पाहायला मिळते। पुढील 2 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस राज्यातील समुद्र खवळणार असल्याने किनारपट्टी भागांना सुद्धा सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे। आज 28 मे 2025 रोजी दुपारी समुद्राला साधारण 1:03 मोठी भरती येणार आहे। 4.88 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत। समुद्राला येणारी मोठी भरती पाहता प्रामुख्याने मुंबईच्या समुद्रकिनारी जाणं टाळा असा इशारा यंत्रणांनी जारी केलेला आहे। तर शहरात पुढील 24 तासांमध्ये अशाच पद्धतीनं आकाश ढगाळ राहील, तर उपनगरीय भागांमध्ये अधूनमधून पावसांच्या सरींची हजेरी आणि मेघगर्जनासहित काही प्रमाणात पाऊस सुद्धा पाहायला मिळेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला। आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो तेव्हा तेव्हा अशाच पद्धतीचं वातावरण तयार होतं आणि पावसापूर्वीचं तयार झालेलं हे वातावरण बरंच काही सांगून जातं। त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे, कारण मुंबईत जेव्हा जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा तेव्हा वाहतूक विस्कळीत होते, जनजीवन विस्कळीत होतं, पाणी साचतं आणि याचा थेट फटका मुंबईकरांच्या सर्वसामान्यांना, मुंबईकरांना त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या राहणीमानीवर सुद्धा होतो। कॅमेरा पर्सन मनीष विचारीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।